मंत्रालयाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि आज ज्या गार्डनसाठी तुम्ही व्हिजिट करायला आले आहात तर या गार्डनमध्ये त्याला आपण वर्टिकल गार्डन म्हटलं आहे आणि कधी कधी आपण त्याला मेडिसिनल प्लांट गार्डन पण म्हणतो. तर मेडिसिनल प्लांट गार्डन काय म्हणतात काय आहे शरद चैतन्यमध्ये जमिनी ही त्यांनी एक म्हण म्हटली आहे लोकांमध्ये नास्तिमूलम अनौषधी. म्हणजे कोणतेही जे प्लांट्स आहेत त्या प्लांटमध्ये प्रत्येक प्लांट असं कोणतं असतात की त्यामध्ये कोणतेही प्लांट जर तुम्हाला दिसेल तर ते औषधी नाही म्हणून त्याचं कॉपी प्रत्येक प्लांट बॉटनिकल गार्डन आहे त्यामध्ये जवळपास 200 अधिक प्लांट स्पीसीज आहेत आणि यामधल्या 75% आपण त्याच्यामध्ये आपण जे प्लांट्स आहेत त्या प्लांटचं लेबलिंग जे जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला ते झाड ओळखता आलं पाहिजे. तसे जवळपास मेडिसिनल प्लांट आणि जे कॉमन आहे जे आपण डेली यूजमध्ये यूज करतो असे मेडिसिनल प्लांट त्याच्यासोबतच हे जे मेडिसिनल प्लांट्स आहे जे काही वाईल्ड असतात त्या वाईल्डला पण कसं कल्टिवेट करता येईल असे काही मेडिसिनल प्लांट यामध्ये कल्टिवेट केले आहेत. आणि ते प्लांट आपल्या आपण ज्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये ग्रो होऊ शकत नाही असे सुद्धा लावण्याचा त्याच्यामध्ये आपण त्या गार्डनमध्ये प्रयत्न केला आहे. आणि ते गार्डन आहे आमचे प्राचार्य चौबे सर आणि आमचे काढा सर आणि उभे काढा सर प्रेसिडेंट तो सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात बनवण्यात आला आहे. तर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आपण आता यानंतर पुढे गार्डन पाहण्याकरता जाऊ. तर मला वाटतं की तुम्ही सर्वजणांना ऐकून मला त्या ही जस्मिनांची स्पेसीज आहे. आमच्या गार्डनमध्ये 4 जस्मिनांच्या स्पेसीज आहेत. त्याला जाईजुई तुम्ही नाव ऐकलं असेल. जाईजुई, चमेली आणि मोगरा असे 4 आहे. एक रातराणीची पण येते. तर ही जी चमेली आहे हे ऑर्नामेंटल पण आहे प्लस याचा एक यूज आहे स्ट्रॉंग यूज आहे जे आपण यूज करू शकतो. ज्यांना तोंडाला फळं येतात ना त्यांना तोंडाला फळं येतात तर ते त्याचा जर पाला तुम्ही चावला तर तुम्हाला त्याच्यात 10 ते 15 मिनिटांमध्ये रिलीज होईल. फक्त ते तुम्हाला जेवढं तुम्ही औषधी लावल्यानंतर थांबेल तेवढं जास्त ते होईल. आणि याची आम्ही एक डिस्ट्रीब्यूट करून पाहिलं आहे आमच्या टीचरसोबत पाहिलं त्यांना दिलं. त्यांनी ते टेस्ट करून पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की नाही याचा इथे हे कन्फर्म पण केलेलं आहे. त्याच्यासोबत दुसरं याच्यावर आहे गुळवेल. जी गुळवेलची जी स्टोरी आहे मी तुम्हाला समोर जाऊन सांगणार आहे. ज्याला तुम्हीच थोडा प्रॉडिक्टोलिया म्हणतात आणि त्याच्यासोबत याच्यावर एक कृष्ण कमळचा वेल आहे पॅसिफ्लोरा जो निळ्या कलरचा म्हणतात. तर ही अशी याची कॅनोपी बनवली आहे म्हणजे जेणेकरून कोणत्याही सीझनमध्ये जर असेल तर त्या सीझनमध्ये येतात. तर याची आयडेंटिफाईंग कॅरेक्टर आहे. तुम्ही जर त्याच्या पानाकडे बघितलं त्याचा सध्या व्हाईट डॉट दिसून नाही राहिला त्याच्यावर एक काळजी स्ट्रीप राहते आणि तो जो वेल आहे तर त्याच्यावरून त्याला आयडेंटिफाय करता येते की बाबा हे अनंत म्हणजे हेमिडेस्मस इंडिकस. आता या हेमिडेस्मस इंडिकसचं याचा जो यूज आहे तर याचा यूज असा आहे की याच्यामध्ये हा जो आहे याचं जे युरिनरी डिजीज आहे या सर्व डिजीजवर याचं यूज केलं जाते. आणि याच्यासोबत याचा जो मुळाचा काळा आहे म्हणजे जास्त न उकडता ज्याला भूक लागत नाही त्याच्यावरती वापरलं जातं. आणि याचे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लेडीज प्रेग्नंट राहतात त्यांचा मुलगा जे मूल असेल ते गोरं होण्यासाठी म्हणून त्याला त्याचा काळा दिला जातो. म्हणजे ते आपण म्हणतो ना किंवा काळा गोरा असं जो कलर आहे तर त्याच्यासाठी पण त्याचा रेकॉर्ड केलेला यूज आहे. आणि याच्यासोबत हे जे अनंत मूळ आहे याचा उपयोग मिरगीवर करतात. मिरगी तुम्हाला माहीत असेल मिरगी एक डिजीज. तर तुम्ही तिथे जर बघितलं तर तिथे तुम्हाला लाल लाल फूल दिसतात. त्याला फूल आले तर त्याच्या फुलाचा जो रस आहे त्याला एक प्रेस करून ते नाकात 2-3 ठेवून त्याच्यामध्ये दुसरं याचा आणखी एक याच्यामध्ये दंतकथा आहे की ज्याला नजर लागते लहान मुलांना असं म्हणतो ना
त्याचा नजर उतरवण्यासाठी म्हणून त्या झाडाचा उपयोग करतो. त्याच्यासोबत अनंत मोडा आणि याच्यासोबतच जे पावरी कुठे असतात आणि जर पावलं तर हे असं अनंत मूळ आहे. आणि याच्यासोबत आणखी सर्वात महत्त्वाचं, याचा आपण चहा सुद्धा पिऊ शकतो याच्या मुलाचा आणि पितात. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसत असेल इथे झाड नाही आहे, सीझनल आहे. हे आता काही दिवसात येईल जीपमाल म्हणून लिओ नोटीस. याची आम्ही सुरुवातच इथून करतो गार्डनची. हे वाईल्ड आहे. याची एक दंतकथा आहे की ज्याच्या घरी जे झाड राहते तिथे की आपण म्हणतो ना की बा इथं भूत बाधा किंवा हे काही आलं नाही पाहिजे म्हणून निगेटिव्ह एनर्जी, तर ती निगेटिव्ह एनर्जी रोखण्याचं काम करते असं त्याची दंतकथा. आता आपण थोडं समोर बघू.